एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत ऊसाची रोप लागण कशा पद्धतीने केली जाते याचं प्रात्यक्षिक देण्याचं काम आम्ही करतोय. त्यासाठी सर्व पांडे खास रोपवाटिका इथे टाकेवाडीत आणले. ते कुठल्या जातीचा ऊस आहे अंदाज करू शकता तुम्ही? 265. एका सरी 2 वेळा ठेवून चालत नाही. एका सरी 2 वेळा ठेवून सरी बघा आयान इकडे गेला पाहिजे. एक सरी कमी राहिली तर चालणार नाही. आपल्याच रानात ठेवायचं दुसऱ्याच्या रानात चालणार नाही. एक सरी कमी पडली. हा माहित पाहिजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्याला सांगा माहिती सांगा कसं करायचं. आगरी महाराजांनी खड्डे मारायचे त्याचे. हा 1-1.5 फुटावर अंदाज करायचा. दाखवत असतात ते बरोबर सेंटरला घ्यायचं. तुम्हाला त्याला मारायचं करा जरा. मुलं प्रत्यक्षात रोपं लावत आहेत. प्रत्येक फुटाचं अंतर किती आहे रे? हा आणि त्याला आता कुठल्या जातीचा ऊस आहे सांगा. 265 जातीचा ऊस आहे. त्याला तर पाण्याची गरज लागणार का? हा तिसऱ्या दिवशी आळवणी करायची आणि पाऊस नाही झाला तर मग पाणी सोडायला. हा त्यांना शिकवा का सांगा. तिला सांगा. हा सांगवा. काय नशीब पाहिलं ज्याला लावली जीवदान माझं मन भेटलं ज्याला लावली जीवदानाचं पंचावर के. शेतीचं महत्व काय सांगाल? शेतीबद्दल काय बोलाय थोडंसं. तुम्हाला काय वाटतं शेतीबद्दल? कसबेट काढणे. हा खत घाल कसं सांगाल यांना काय म्हण. हा तुम्ही काय म्हणाल शेतीबद्दल काय वाटतं? हा बरंच एकदा. हा शेतीत राबलं तर फायदा आहे म्हणजे चांगला आहे. शेती काय वाईट? हा महागात वाढायला जाणार परंतु आपल्याला शेती करायला पाहिजे. मग ह्या मुलांना नवीन पिढीला काय सांगणार तुम्ही? हे थांबा काय म्हणजे शेतीबद्दल काय सांगाल? शाळा शिका. हा म्हणजे या मुलांनी शाळा शिकायला पाहिजे. काय म्हणतात तुमचं काय मत आहे? रानात पिकलं पाहिजे. हा नाहीतर मिळणार नाही. म्हणजे दोन्ही पण महत्वाचे. एका बाजूला नोकरी महत्वाची आहे, एका बाजूला शिक्षण महत्वाचं आहे, शेती पण तितकंच महत्वाचं आहे. हा आणि मग आणि या मुलांना काय तुम्ही सांगतील? शाळा शिकू देत. हां